ऑर्गॅनिक मॉर्निंग शेतकरी मित्रो नमस्कार. नेहमी सांगायला आवडतं आपला विषयच भारी आहे. मल्टीप्लायर आलं आहे सांगली जिल्ह्यामध्ये आणि तुम्ही बघाल सर्वसाधारणपणे माझ्या पाठीमागच्या बाजूला जो प्लॉट दिसतो आहे तो सर्वसाधारणपणे 3.5 एकराचा आहे आणि उद्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती बरं का तर इथं हळदीची लागण होणार आहे. पण आपण शेतकरी मित्राला सांगितले की तुम्ही जे काय तुमचं नियोजन आहे ते पूर्ण 3.5 एकराचा पट्टा माझ्या पाठीमागेपर्यंत बघाल. त्या 3.5 एकराच्या पट्ट्यामध्ये पण आपण फक्त त्यांना 1 एकरासाठी मल्टीप्लायर रिकमेंड करतो आणि त्याच्यासाठी मी बॉक्स घेऊन आलेलो आहे इथं. आपलं काही नियोजन मल्टीप्लायरसोबत आपण ह्यांना हळदीसाठी देणार आहे आणि उद्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती त्यांची हळदीची लागण होणार आहे. तर टायमिंग साधणं हे आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे मी आलो आहे सांगली जिल्ह्यामध्ये जे हळदीचा ऑलरेडी माहेरघर आहे. तर खरं बघायला गेलं तर सोनं आहे आपलं, पिवळं धमक असं हे हळद आणि होईल तेवढं आपण नियोजन लावणार आहे. थोडीशी पावसानं साथ द्यावी, आणखीन हवामानानं थोडीशी साथ दिली तर आपलं नियोजन अतिशय चांगलं होणार आहे. 3.5 एकरापैकी फक्त 1 एकरासाठी आपण मल्टीप्लायरचा डोस त्यांना देणार आहे. काही गोष्टी आहेत जसं काय सरी सोडायच्या आहेत, पहिला भेसळ डोस आणि त्याच्यानंतर मल्टीप्लायरच्या सोबत बीज प्रक्रिया असा हा टोटल आपला प्रोग्राम असणार आहे. तर आपण नक्की ह्याच्यानंतर सर्वसाधारणपणे शक्य झालं तर 2-2.25 महिन्यांना आपण प्रत्येक वेळेला ह्या प्लॉटवरती यूज, नाहीतर ॲटलिस्ट आपल्याला फोटो अवेलेबल होतील. तर चंद्रकांत सुकटणकर ॲग्रो एक्सपर्ट चंदू या यूट्यूबचा होस्ट आहे मी. तर स्पेशली हळद या पिकासाठी मी मल्टीप्लायर द्यायला इथं आलेलो आहे. 1 एकराला आपण 10 किलोचा रेकमेंडेड डोस केलेला आहे आणि बघू आता ड्रिपनं तर सोडणारच आहेत. बाकी मग भेसळ डोस आणि याचा नियोजनाप्रमाणे योग्य दिशेनं जर मल्टीप्लायर गेलं तर निश्चितच त्यांना कमी खर्चामध्ये कुठल्याही प्रकारचे कंदकूज जास्त न होता किंवा कुठल्याही कीटकनाशकाचा बुरशीनाशकाचा जास्त वापर न करता आपण सर्वसाधारणपणे बऱ्यापैकी आपण त्यांचा जो मागचा अनुभव आहे हळदीचा त्याच्यापेक्षा ॲटलिस्ट 20 ते 25% आपण यावर्षी प्लसमध्ये हळद काढून द्यायचं नियोजन करणार आहोत. बघू आपण कुठल्या पद्धतीनं होतं आहे. चॅनल सबस्क्राईब करा. हळदीसाठी तुम्हाला मल्टीप्लायर घरपोच महाराष्ट्रातल्या कुठल्याही कोपऱ्यात असा तुम्हाला मल्टीप्लायर मिळेल, काही अडचण नाही आहे. आणखीन चॅनल सबस्क्राईब करा. काही विषय असतील तर जरूर हे करा. नंबर माझ्या स्क्रीनवर येतोच आहे. धन्यवाद शेतकरी मित्र, भेटू पुन्हा.